हॅलो एव्हरीवन, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तर आता मी इथे मकर संक्रांती आणि न्यू इयरच्या इव्हेंटमध्ये स्टॉल लावलेला आहे. तर इथे भरपूर प्रमाणामध्ये कुर्तीज, ड्रेस मटेरियल, व्हरायटीज ऑफ बॅग्स आणि फूड स्टॉल, क्राफ्टेडचे स्टॉल्स भरपूर प्रमाणात होते. इथे फूड स्टॉल्स आहे आणि हा माझा स्टॉल आहे जिथे मी आणलेले होते पेस्ट्रीज, चीज केक्स आणले होते, कपकेक्स आणलेले होते, भरपूर प्रमाणामध्ये होते. बट इथे मला सूर्याच्या किरणामुळे जास्त स्टॉक मी बाहेर काढलेला नव्हता. त्यानंतर जशी जशी संध्याकाळ होऊ लागली तर कस्टमर पण यायला लागले भरपूर प्रमाणात. मग मी भरपूर प्रमाणात स्टॉक बाहेर काढल्यानंतर तसे कस्टमर वाढले आणि लोकांना भरपूर प्रमाणात टेस्टसुद्धा खूप आवडलेली आहे. आणि त्यानंतर मग इथे माझे काही कस्टमर्स होते, मी त्यांचे रिव्ह्यूजसुद्धा ॲड केलेले आहे. तुम्हाला ऐकवते मी. बघा, त्यांनी मला असे छान रिव्ह्यूज दिलेले आहेत. वीणा, ऑलरेडी तुझा केक बाकीच्यांपेक्षा खूप छान आहे. आणि कोणता केक आहे हा? रेड वेलवेट. हां, रेड वेल्वेट इज व्हेरी बेस्ट. हो, थँक्यू. त्यानंतर ही ताई होती, तिचा स्टॉल होता मूग पकोडेचा आणि दाबेलीचा. त्यानंतर हळूहळू संध्याकाळ झाली आणि जसं तसं सूर्य मावळत होता तर लोकांची भीड झालेली आहे इथे. आणि ही माझी एक क्यूट कस्टमर आहे जिने पायनॅपल कपकेक आणि जार केक घेतला. तिला खूप आवडलेली होती टेस्ट आणि तिने पुन्हा एकदा आली होती स्टॉलवर की मला आणखी खायचं आहे. ओके, बाय.